नाशिकमध्ये उद्यापासून पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम 9 फेब्रुवारी पासून 11 फेब्रुवारी दरम्यान असणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन उद्या सायंकाळी 4 वाजता होईल। तर या कार्यक्रमाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले। सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार। महापालिकेच्या माध्यमातून आपण 9, 10 आणि 11 या 3 दिवसांमध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास 1996 पासून करत आलेला आहे। परंतु यावेळचा जो पुष्पोत्सव आहे तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे। याचं कारण एक असं आहे की मागच्या वर्षापर्यंत जे काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे। मागच्या वर्षी जे काही 32 स्टॉल होते ते यावर्षी आता जवळपास 62 स्टॉल पर्यंत आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेले आहे। यंदाचे कोण सेलिब्रिटी या पुष्पोत्सवात यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे। त्याच पद्धतीने सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर या सुद्धा उपस्थित राहणार आहेत। प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येणार असून अंगणात सेल्फी पॉइंट उभारलाय। प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनिएचर लँडस्केपिंग आणि कार्यालयाचे 3ही मजल्यावर विविध गटांची मांडणी असणार आहे। विविध गटांमध्ये गुलाब पुष्पे, मोसमी फुले, फळे, पालेभाज्या, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवण्यात आल्यात। नमस्कार नाशिककर, मी विवेक भदाने, उद्यान अधीक्षक, नाशिक महानगरपालिका। 1996 पासून चालू असलेला पुष्पमहोत्सव आजपर्यंत कायम आहे आणि ह्या वर्षाचा पुष्पमहोत्सव जो आहे तो बऱ्यापैकी आगळा वेगळा आहे। मागील वर्षापेक्षा 3 पट अधिक लोकांनी ह्या वर्षी पुष्पमहोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे। तरी सर्व नाशिककरांना मी आवाहन करू इच्छितो की ह्या वर्षाच्या पुष्पमहोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा, सगळ्यांनी पुष्पमहोत्सव बघण्यासाठी यावं। खूप मोठी पर्वणी आहे नाशिककरांना। वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, फळं, कॅक्टस, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या, असं सर्व प्रकारचं ज्या काही डिझाईन्स आहेत त्या ह्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। मिनिएचर गार्डनच्या डिझाईन्स आहेत आणि काही स्टॉल देखील, विविध प्रकारचे स्टॉल देखील ह्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। त्याच प्रकारे रोपं विक्रीसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तरी सर्व नाशिककरांनी यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करत असताना एक रॅली, सकाळी सायकल रॅली आपण काढणार आहोत। सकाळी सायकल रॅली 6:30 वाजता फुलबाजारातून निघेल आणि पूर्ण नाशिककरांना आवाहन करत ती रॅली महानगरपालिकेत येणार आहे। तरी जे कोणी सायकलिस्ट असतील त्यांनी देखील सकाळी 6:30 वाजता फुलबाजारामध्ये या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी यावं आणि आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा। त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचं वितरण करण्यात येईल। पुढील 2 दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरिकांना पाहावयास मिळेल। प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असून पुष्पप्रेमींसाठी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत प्रदर्शन खुले राहील। या कार्यक्रमात सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर, सिने अभिनेता किरण गायकवाड आणि सिने अभिनेत्री शिवानी बावकर हे उपस्थित राहणार आहेत। तर स्वर संगीत आणि विजेत्यांना ट्रॉफीचं वितरण होईल। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।